शिरेगाव येथे श्री संत गोविंदबाबा दूध संकलन व शीतकरण केंद्राचा शुभारंभ हरिभक्तपरायण स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडला। सोमवारचा दिवस संकट चतुर्थी व शिवजयंती अशा पवित्र पर्वदिनी शुभारंभ सोहळ्याचं आयोजन केलं। याबद्दल अनेकांनी विशेष कौतुक केलं। कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन, पारंपरिक वाद्य वाजवत महाराज व मान्यवरांचं भव्य स्वागत हे लक्षवेधी ठरलं। प्रारंभी श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन व महाआरती करण्यात आली। हरिभक्तपरायण स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज व उपस्थित मान्यवरांनी फीत कापून संपूर्ण दूध संकलन केंद्राची पाहणी केली। याप्रसंगी मुळा सहकारी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, गंगाधर लांडगे, वाघेश्वरी दूध केंद्राचे प्रमुख दीपक लांडगे, द्वारका दूध केंद्राचे किरण होन, महालक्ष्मी दूधचे संदीप बारसे, गोधनचे प्रमुख निखिल चौरे, साई दूधचे विकास ढोकणे व स्वस्तिक दूधचे मच्छिंद्र चिने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे, ग्रामस्थ, शिरेगाव व खेडले परमानंद ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सदस्य, सहकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन, संचालक, विविध संस्थेचे पदाधिकारी व ब्राह्मणीतील व्यावसायिक सागर रोठे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच वाघेश्वरी दूध सर्व कर्मचारी उपस्थित होते। मान्यवरांसह सर्व दूध उत्पादक व पशुपालकांचे श्री संत गोविंदबाबा दूध संकलन केंद्राचे संचालक सागर आनंदराव रोठे, विठ्ठल आप्पासाहेब तुवर, भरत दशरथ तुवर, सुभाष पोपट राजळे व लखन दशरथ तुवर यांनी स्वागत करत आभार मानले। याप्रसंगी हरिभक्तपरायण हरी महाराज जगताप, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज व हरिभक्तपरायण गीताराम महाराज यांनी मनोगत व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वाघेश्वरी दूधचे प्रमुख दीपक लांडगे यांनी सर्वांशी संवाद साधत दूध संकलन केंद्राबाबत अधिक माहिती दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश आपसे यांनी केलंय। खचून न जाता तो व्यवसाय तन मन धनाला सर्व समर्पण करून जर निष्ठेने केला तर तो व्यवसाय एक दिवस निश्चित यश दिले मिळणार। या व्यवसायामुळे त्याला यश मिळो, सुयश मिळो अशी शुभकामना। आणि आपण सर्व ग्रामीण भागातील आहोत। खरं तर अनेक आपले तरुण मराठी पाऊल पडती पुढे या उक्तीप्रमाणे आज व्यवसायामध्ये येत आहेत। नोकरीच्या मागे लागता एक स्वतःचा व्यवसाय उभा करतायत आणि ग्रामीण